नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगलं। इकडे एकनाथला समजतं की बाळूमामासने गावकऱ्यांनी कोंडून घातला आहे। एकनाथ म्हणतो, मग आपल्याला बाळूमामांना वाचवायला पाहिजे, त्यांना खोलीतून बाहेर काढायला पाहिजे आपल्यासने। त्यासाठी तो तिकडे निघतो। इकडे चंद्र म्हणत असतो, अरे आवरलं का नाही सगळ्यांचं, आपल्याला जायचं आहे गुरुजींकडे, ते बोलवले आहेत माहिती आहे ना। त्यांची आई बोलू लागते, होय मी तेच विचार करत आहे, त्यांना आता तिथे गेल्यावर काय बोलायचं काय नाही। चंद्रची बायको म्हणत असते, आता त्यात विचार काय करायचं, तिथे गेल्यावर समजेल की आता काय नाही आणि काय आहे, ते काय बोलतात ते बघू तरी, तिथे गेल्यावरती आपलं समज ठीक होईल। चंद्रची आई म्हणू लागते, ते समज ठीक आहे, पण बाळूमामा आहे ना तिच्या मागे, त्यामुळेच तर ती लई उड्या मारते। चंद्र म्हणू लागतो, मला नाही वाटत तिचा आता लई दिवस चालेल, तो भानुदासचा गुरु बघून घेईल तिला आता। तेवढ्यात तिथे यमुना येते व चंद्रची आई तिला बोलू लागते, माणसाचं थोडं ऐकावं, तुला काही जरी बोललं तर तुला वाईटच वाटतंय। पुढे म्हणू लागते, आणि आवर आपल्याला जायचं आहे त्या गुरुजींकडे। यमुना म्हणते, तिकडे का बरं, तुम्हाला जायचं असेल तर जावा, मी नाही येणार तिकडे। यमुना जाण्यास नकार देते व ते तिघेही तिकडे जाण्यास निघतात। इकडे आपण पाहतो एकनाथ गावाकडे येतो व तो म्हणू लागतो, मला मामासनी भेटायचं आहे आणि तुम्ही त्यांनी कोंडून का घातला आहे ते आधी काढा। गावकरी बोलू लागतात, अरे तू कोण आहेस आणि का त्यांना मदत करत आहेस, आम्ही नाही काढणार ते दरवाजा। सर्व गावकरी मामांकडे जाण्यास त्या एकनाथाला अडवतात। मामा असे आवाज देऊन एकनाथ ओरडू लागतो। मामा ते ऐकतात व गावकऱ्यांना म्हणतात, अरे त्याला सोडा माझ्याकडे। एकनाथ मामाजवळ येतो व म्हणू लागतो, अरे आमच्या देवाला कोंडून घातला आहे, हे काही चांगलं नाही। मामा म्हणतात, ते सर्व ठीक आहे, माझं एक काम कर, त्या यमुनाला तुमच्या घरी घेऊन जावा बाळतपणासाठी। एकनाथ बोलू लागतो, आम्ही तिला बोलवलं होतं पण ती येण्यास नकार देत आहे। मामा म्हणतात, तिला काहीही करून घेऊन जावा, तुमच्या घरी घेऊन जावा। एकनाथ बोलतो, बरं ठीक आहे मामा, तुम्ही म्हणसाल तसं। तसे बोलून एकनाथ तिथून निघून जातो। पुढे आपण पाहतो गुरुजी त्या तिघांनी म्हणत असतो, म्हणजेच चंद्र व तिची बायको व त्याच्या आईला बोलत असतो, तुम्ही यमुनाला आत्ताच्या आत्ताच मारून टाका, ती तळावरून जाऊन आलेली आहे व तिला मामा मदत करत आहेत। आता मी मामासने कोंडून घातला आहे आणि मामा जर काही एकदा बाहेर आले तर तुमचं काही खरं नाही, तर तिला आत्ताच मारून टाका, कसेही मारा, विहिरीत ढकला, चाकूने मारा, काहीही करा, पण तिला मारा। चंद्र म्हणतो, बरं ठीक आहे गुरुजी, आम्ही ते करू। इकडे आपण पाहतो एकनाथ व रोहिणी यमुनाला त्यांच्या घरी जाण्यास बोलवतात। यमुना म्हणू लागते, काय झालं बरं असं अचानक, तर एकनाथ सांगू लागतो, मामांकडे मी गेलो होतो, मामांनी मला सांगितलं आहे की तुला आत्ताच्या आत्ता आमच्या घरी घेऊन जाण्यास, तर तुला यावं लागेल। यमुना म्हणू लागते, मामाने सांगितलं आहे तर ठीक आहे, मी येईन तुमच्या घरी। एकनाथ व रोहिणी म्हणते, बरं ठीक आहे, तुझं जे काही सामान असेल, गठोडा असेल ते घेऊन ये आणि लवकर जाऊ आपण इथं आधी, काही विपरीत घडायच्या आधी। यमुना सर्व तिचं सामान घेऊन निघू लागते। पुढे आपण पाहतो मामा त्यांच्या लहानपणीचं सर्व आठवत असतात व त्यांना त्यांच्या आईबद्दलचं सर्व आठवत नाही येत असतं। तेवढ्यात तिथे मामांची आई त्यांना दिसते। मामा खूप आनंदी होतात व त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात। मामाची आई बोलू लागते, तू या गावकऱ्यांचं मदत कर आणि पाऊस पाड। मामा म्हणू लागतो, हे तर सृष्टीच्या विरुद्ध आहे, आपण तसं नाही करू शकत, काही जगाचं काहीतरी नियम असतात, हे मला पाळावं लागेल। मामाची आई म्हणू लागते, माझं ऐकणार नाही आहेस का तू, ह्यांचं मदत करणार नाही आहेस का। मामा म्हणू लागतात, आई तू पण या गावकऱ्यांकडूनच बोलत आहेस। आई सांगू लागते, तसं नाही, ह्यांची काहीतरी अडचणी आहेत, पाणी नाही तर ते हे जगणार कसं, हे गाव सोडून जातील मग इथून, आणि मला हे काही बरं वाटत नाही आहे, म्हणून तू या गावकऱ्यांसाठी तरी पाऊस पाड व त्यासनी पाणी दे। मामा म्हणतात, बरं ठीक आहे आहे। तसे बोलून मामांची आई तिथून निघून जाते। इथे आपला आजचा भाग संपतो। पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स।